रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम, जगननिहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्ध्याय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति. द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. मस्तक हे पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक माझा पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग महाराज या अभंगातून मनासहित जनाला काही अत्यंत मोलाचा संदेश, मना उपदेश या अभंगातून केलेला आहे. वास्तविकता जीवनातली सत्यता डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन घालण्याचा प्रयत्न किंवा अंतःकरणामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न महाराजांनी केलेला आहे. अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी आजची ही कीर्तन सेवा भगवत हरिनाम ही एक नैमित्तिक कारण असल्यामुळं वैकुंठवासी परमादरणीय मदनरावजी यादवरावजी जाधव यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने किंवा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र आदरणीय विक्रमजी मदनरावजी जाधव, विष्णूजी जाधव, महेशजी मदनराव जाधव तथा बाबांनी अनेक वर्ष जीवनातला खडतर प्रवास करून ज्याच्यामध्ये ज्या क्षेत्रातला अनुभव घेतला ते दालमिलच्या स्वरूपानं लक्ष्मी दालमिल या नावाने दादांच्याच बाबांच्याच कृपेनं हंसनाळी येथे सुरू केलेली ही व्यावसायिक सेवा म्हणा. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर पुण्यस्मरण घडावं या उद्देशानं जाधव परिवार, त्या परिवारावर प्रेम करणारी
सर्व मंडळी, गावातील पंचक्रोशीतील सर्व आप्तिष्ट मंडळी, मित्रमंडळी, या सर्वांच्या अत्यंत अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली समर्पित करावं या उद्देशानं, त्यांच्या उपकारातून, त्यांच्या ऋणातून काहीतरी ओझं कमी करावं असा पवित्र हेतू, ज्ञानदान आणि अन्नदान घडावं असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेला हा योग आणि या निमित्ताने जमलेली दिग्गज अशी मंडळी, तुम्ही सर्व देवरूप श्रोत्रवर्ग, नवतरुण नवयुवक, देवी सज्जन, तसेच गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, तसेच महाराज मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणावर कोटी कोटी नमन करून महाराजांनी या अभंगातून मनासहित जनाला उपदेश केलेला आहे. ज्याचं स्वतःचं जगणं संपलंय त्याचं नाव साधू आहे. कोण संत असं जर तुम्हाला विचारलं तर देखे प्राप्तार्थ झाले, जी निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोका लागे, त्याचं नाव संत आहे. संसाराचा संबंध आणि संसाराचे संस्कार ज्याचे जीवनातले संपलेत, त्याच्या जीवनात जी शिल्लक अवस्था आहे त्याला समाधी अवस्था म्हणतात आणि त्या समाधी अवस्थेत असलेल्या पुरुषाला संत म्हणतात. विठ्ठल कोण परमार्थिक असं जर तुम्हाला विचारलं, कपडे घालणं ठीक आहे, माळा घालणं ठीक आहे, वारी करणं ठीक आहे, मठ बांधणं ठीक आहे, शिष्य करणं ठीक आहे, पण एका वाक्यात उत्तरे द्या असं जर कोणी विचारलं, कोण परमार्थिक? ज्याचं तनाकडे नाही, ज्याचं मनाकडे लक्ष आहे तो परमार्थिक. तनाकडे ज्याचं लक्ष आहे तो संसारिक, मनाकडे ज्याचं लक्ष आहे तो परमार्थिक. तनाचा शृंगार करण्यामध्ये जो लपेटलेला आहे तो संसारिक म्हणा, आणि बाहेरचा जगाचा आणि जगातल्या सगळ्यांचा संबंध तोडून ज्यांनी मन राम करण्याचा प्रयत्न करतोय त्याला संत म्हणा. उगा थोडा फरक आहे, काय नाही. तुम्ही मीडियामध्ये किती प्रसिद्धी व्हा, एका रात्रीत तुम्ही युट्यूबवर जावा, दुबईला जाऊन कीर्तन करा, अमेरिकेला जाऊन कीर्तन करा, काय बी फरक पडत नाही त्याच्यामुळं. 400 वर्षाच्या अगोदरचा काळ, तुकाराम महाराज देहूत जन्मले म्हणून संत झाले नाहीत. ऐका नीट, तुकाराम महाराजांनी देहूत जन्मले, इंद्रायणी तिथं आहे म्हणून अवतार घेतला नाही. तुकाराम महाराज जन्मले म्हणून देहू क्षेत्र झालं आणि इंद्रायणीला यावं लागलं. अजून बोलू का? एकादशीच्या दिवशी पंढरपूरला ज्ञानोबाराय तुकोबाराय जात नाहीत, ते ज्या दिवशी जातात त्या दिवशी एकादशी येते. म्हणून चांगलं वाटावं म्हणून कीर्तन नाही, चांगलं व्हावं म्हणून कीर्तन आहे. हावभाव करणे, नकल करणे, हसणे, रडणे हे ऍक्टरचं काम आहे, ऍक्टिंग करणाऱ्याचं काम आहे, हिरोचं काम आहे, नकल करणाऱ्याचं. आता दुर्दैव हे आहे की आम्हाला कीर्तनाला गेल्यावर विचारतात, महाराज संध्याकाळी भात खावं का, जेवण केल्यावर दूध प्यावं का? अरे हे डॉक्टरचं काम आहे, महाराजाचं काम आहे. संध्याकाळी भात खायचंय का न खायचंय, आणि तुला बघायचंच असलं, अँगलने जर त्याचा मापच तुला काढायचं असलं तर एखादी अभंग, एखादी ओवी डोळ्यासमोर ठेवून हे कन्फ्युजन आहे, याचं फाउंडेशन काय असं विचार ना. विचित्र झालेत लोकांना. साधना करणारा संत नको आहे, आशीर्वाद देणारा संत आहे. या जगामध्ये आशीर्वादानं जर लोकांचं कल्याण झालं असतं तर ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी जगाचा उद्धार तेव्हाच केला असता. जमीन किती का चांगली राहीना पण त्याला पेरावं लागतंय, हलकी का राहीना भारी का राहीना पण पेरावं लागतंय. एक जण म्हणाला 100 फूट काळी आहे माझी, न पेरता बी येते. कशाची रास करतोस, कोरडूची करतोस का? अरे जमीन हलकी का राहीना भारी का राहीना, साधना करावं लागतंय. कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, स्त्री म्हणून का पुरुष म्हणून का तरणा म्हणून का म्हातारा म्हणून का श्रीमंत म्हणून का गरीब म्हणून काही संबंध नाही.
साधना करावं लागतंय, साधनेच्या नंतर हे होतंय. म्हणून ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, सरिसे जना सहित. ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, सरिसे जना सहित. ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, सरिसे जना सहित. ऐसे जागवितो, कधी कधी जागवतो नाही, क्षणाला जागवितो. महाराज म्हणतात, जो जागा राहतो ना तो दुसऱ्याला जागा करतो. हे भारतीय संस्कृतीचं दुर्दैव आहे की स्वतः झोपलेले आहेत आणि लोकाला जागा करायला उठतायत, म्हणून रिझल्ट नाही. परमार्थाचा रिझल्ट का नाही? एकांतामध्ये बसून जर बैठक घेतली सगळ्या माळकऱ्यांनी, एवढा ऊत आला परमार्थाला, एक गाव नाही सप्ताह नाही ते, एक गाव नाही कीर्तन नाही ते. 50 लोक हैबत बाबा जेव्हा आळंदीहून पंढरपूरला निघाले, ज्ञानोबारायाच्या पादुका घेऊन 15 ते 20 लोक होते. आज 15 ते 20 लाख लोक आहेत. पण 15 ते 20 लोकांमध्ये जो अंतःकरणातला माऊली विषयीचा जो भाव होता ना, तो 15 लाखामध्ये दिसत नाही, म्हणून रिझल्ट नाही. का रिझल्ट ना गेलाय? एखादी म्हणाला तुम्हाला, मी जाऊन नदीमध्ये आंघोळ करून आलो, अरे कपडेही ओले दिसणार, अंगही ओले दिसणार, नाही झालं. मग चित्रातली नदी असली पाहिजे. माझं बोलणं कळते ना? पाण्यात बुडून आलात म्हणजे कपडे तर ओले व्हावं लागेल, नाहीतर अंग तर ओलं व्हावं लागेल, अन्यथा चित्रातली नदी असेल. तसं श्रवण चालू आहे, मनन चालू आहे, जीवनामध्ये परमार्थ चालू आहे, वारी चालू आहे, भजन चालू आहे, कीर्तन करणं चालू आहे, सगळंच चालू आहे. पण अंग भिजत का नाही? अंतःकरण प्रेमरसानं, भावरसानं ओलावं होत नाही. याचा सरळ अर्थ आहे, चित्रातली नदी आहे विठ्ठल. यार, दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये परिवर्तित करण्याचा टाइम आहे. अँड अटेन्शन, टाइम इज फ्लाइंग. वेळ निघून चालली जीवनामध्ये. विमान रनवेवर पळतंय, कशा करता? टेक ऑफ करण्यासाठी. तुम्ही बघितलंय ना, त्याला उडान घेण्याच्या अगोदर पहिले पळावं लागतं रस्त्यावरून. तसं भजन करणं, कीर्तन करणं, वारी करणं, देवदेव करणं हे रनवेवर पळाल्यासारखं आहे. आणि पळून 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 एकदा टेक ऑफ झालात, उडान मारली, छलांग मारली, परमार्थामध्ये चालणं नाही, उड्डाण आहे. रावण म्हणाला, अरे यार तेरे को क्या पंख है, क्या है? एक डाली से दूसरी डाली के ऊपर छलांग लगाने वाला, एक पेड़ से दूसरी पेड़ के ऊपर छलांग लगाने वाला तू बंदर कहता है कि मैं 100 योजन यानी कि 1200 किलोमीटर का समुद्र लौट के आया हूं. झूठ बोलता है. ये उड़ान कैसे लगाई तूने? मारुतिराय म्हणाले, तुझ में और मुझ में यही भरोसा है. ये मेरी उड़ान नहीं, ये सदगुरु कृपे की उड़ान है, मेरे राम जी की उड़ान है. उडी मारायचं आहे ना तुम्हाला? ऐका, घरून विमानतळाला जायला जेवढा वेळ लागतोय तेवढ्याच वेळामध्ये जर तुम्ही विमानात बसलात तर शेकडो किलोमीटरचं अंतर पार करू शकता. तसं परमार्थामध्ये 400 वर्षाच्या अगोदर तुकोबारायच्या वेळेस कुठला मीडिया नव्हता, कुठली प्रसिद्धी नव्हती, काहीच नव्हतं, तरी तुकोबारायांनी उडान मारली. तुका काशा येवडा, तुका काशा येवडा, तुका काशा येवडा, तुका काशा येवडा. आलू रे नुया ठोकना,
प्रसिद्ध संत वेगळा आणि अनुभवी संत वेगळा. लोकप्रसिद्धीतला साधू वेगळा आणि लोकमान्यतेचा साधू वेगळा, संत मान्यतेचा साधू वेगळा. रामकृष्ण हरी जे हे होऊन गेले ना, हे लोकप्रसिद्धीचे नव्हते, लोकमान्यतेचे होते. रामाची निंदा जर करायचं झालं तर शब्दसृष्टीमध्ये या पृथ्वीवर शब्द जन्माला आला नाही का, म्हणून ह्याचं वाईट बोलावं असं पडलं तर दुश्मनावाला प्रश्न. कसलं जीवन जगला असं म्हणतो तो राम जो चित्तात आल्यामुळे चैत्र होत, श्रवणाने ज्याचे श्रावण तयार होतो जीवनामध्ये, तो राम. कुठली प्रसिद्धी होती? प्रसिद्धी काही काळापुरती आहे, प्रसिद्धी टिकणारी नसते. पण संत मान्यता आणि देव मान्यता ही चिरकाल टिकणारी असते. म्हणून कमीत कमी लोकांच्या नादी लागत जावं परमार्थिक माणसाने. आपला नाही, मोठ्यांचा अनुभव आहे, मोठ्यांचा अनुभव आहे. जीवनातला काळ सदुपयोग जर करायचा असेल, एक काम करा ना, स्वतःच्या डोळ्यांनी जग बघू नका, संतांच्या डोळ्यांनी जग बघा. कारण आपले डोळे फसवेत. भक्ती हृदयात राहते आणि ज्ञान डोळ्यात राहतं. नीट आहे का? जे डोळे बघतात तेच विचार होतात आणि जे विचार तयार होतात त्याची क्रिया घडते. म्हणून आपल्या डोळे हे कातड्याचे डोळे आहेत. कातड्याच्या डोळ्याची मर्यादा काही याच्यापर्यंतच आहे, लिमिट आहे त्याला. एरवी सामाचे डोळे वरी, ज्ञानोबारायचं बोलणं बघा, जे देखती देहाची वरी तो किर तो व्यापारी. ऐसीची म्हणते आपल्या डोळ्याला काय दिसतंय? हा शेतकरी आहे, हा व्यापारी आहे, हा नोकरदार आहे, हा माळ घातलाय, त्या अर्थी संत असेल हे पाहू शकतो आपण, बाकी नाही पाहू शकत. पण ज्याच्या डोळ्यांनी जगाच्या पलीकडे दिसतं, रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. जे अदृश्य असलेला परमात्मा जगातला सूर्य असलेला दाखवतो, दिवा असलेला दाखवतो, हिरा असलेला दाखवतो, पण निर्गुणातून सगुणात आलेला अदृश्य असलेला या भूतलावरचा परमात्मा संत दाखवतात. म्हणून धोका होऊ नये वाटलं, स्वतःच्या डोळ्यावरचा विश्वास काढा, संतांच्या डोळ्यात डोळे घाला, म्हणजे विचारात विचार घाला. विठ्ठल हरी विठ्ठला 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 हरी विठ्ठला सीताराम विठ्ठला विठ्ठला. म्हणजे काय म्हणणं काय तुमचं, असं तुम्हाला म्हणायचं काय? माझं म्हणणं काय बी नाही. संसारात राहा पण संसारिक होऊ नका. बघा किती जपतोय ते. संसारात राहा पण मन बुद्धी संसारिक होऊ देऊ नका. संसारात राहा पण संसाराचे होऊन राहू नका, देवाचे होऊन राहा. इथंच धोका होलाय आपल्याला. एवढं बी कळालं तर सगळं कळालं, जगातलं सगळं शास्त्र कळालं. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, मीराबाई, जनाबाई, नरसिंह मेहता, सेना महाराज, सावता महाराज, रोहिदास महाराज सगळे संसारात होते. सगळे, कोणी संसारात नव्हतं असं नाही, पण देवाचे होऊन होते म्हणून रडगाणं आलं नाही. आपल्या जीवनातलं रडणं, आपल्या जीवनातल्या तक्रारी, आपल्या जीवनातल्या समस्या का संपत नाहीत, एवढाही विकसित होऊन तर आपण संसारात राहून संसाराचे झालोत. म्हणून किती वेळा संसारानं सांगावं मी तुझा नाही म्हणून. देवानी आपल्याला दिलेली ही खेळणी म्हणजे सत्ता, संपत्ती, मान, पद, प्रतिष्ठा, कला, विद्वत्ता, हे काय बोलत जावं किंवा गुंगलंय का काय तुम्हाला? हे काय आहे सगळं? हे खेळणी आहे. लहान लेकरं खेळतात, खेळत बसतात. हा नवरा हा नवरी तरवट्याचा पाला आणून खेळत बसतात. आई हाक मारते, चलो शाळेचा टाइम झाला, सगळं सोडून जातात. 90 वर्ष झाल्यावर तर खेळणीचा नाद सोडावं नाही, सोडाव का नाही? खरं इमानदारीने बोलायचं. सगळ्या 90 वर्ष झाल्यावर तरी खेळणी वाटाव का नाही? ठीक आहे, त्या वयामध्ये तुम्ही खेळलो, काहीच फरक पडला नाही. तुकोबारायच्या जीवनामध्ये तेवढं डोंगरावढं दुःख झालं, देवाची होऊन राहिल्यामुळं कधीच तोंडाला आलं नाही. मीराबाईला विष प्यावं लागलं, कधीच म्हणले नाही तिने याच्यामुळे विष प्यावं लागलं. नरसिंह मेहताचं बघा, रोहिदास सांबारानंतर कातडी शिवायचं काम केलं, सावता महाराजांनी शेती खुरपायचं काम केलं, पण संसार दुःख दिला नाही.
काय देवाचे होऊन राहिल्यामुळं. म्हणून जीवनात जर दुःख नको वाटत असेल, एक काम करा, राहा. संसारात राहणं अपराध नाही, पण देवाचे होऊन राहा. म्हणजे मी मालक आहे हा भाव निघून जाईल. मालक भाव निघून गेला म्हणजेच अहंकार गेला, म्हणजे तुम्ही देवाचे होत नाही, देवच होता. विठ्ठल 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 आणि त्याला बघण्याकरता देव पाहो उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. देव पाहो उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. देव पाहो उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. त्याला बघायचं ना, उंच पदी किंवा उंच ठाई असे दोन्ही पाठ आहेत. उंच ठाई म्हणजे उंचीवर जावं लागतंय का? अरे नाही, विवेकातून निर्माण झालेल्या विचाराच्या उंचीवर जावं लागतंय. सगळ्याला जमत नाही, सगळ्याला कसं जमतंय? म्हणून एक काम करा म्हणलं ना, सरेंडर व्हा ना. आता कसला शब्द वापरलाय बघा मी, नक्षलवादी, आतंकवादी, शेवटी काहीच जमना गेलं. आता वेळ मृत्यूची जवळ आलेली आहे, आता कुठलाच इलाज नाही. सरेंडर या शब्दाचा अर्थ आहे आत्मसमर्पण करणं. सगळं टाकायचं त्याच्या पुढे आणि मी तुमचा झालो असं म्हणायचं. वास्तव तुम्ही हो आतंकवाद्याचं सांगायला, आणि इथं संसारामध्ये खेळणी बरा खेळता 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 आयुष्याचा शेवटचा क्षण आला. संसार संकेत देतोय आपल्याला, डोळे संकेत देत आहेत, मी तुझा नाही. कमी दिसणं हा संकेत आहे, दात पडतात हा संकेत आहे, कानाला कमी ऐकू येतं संकेत आहे, गुडघे धरताय संकेत आहे. जी बायको बाहेर गेल्यात म्हणून खाली मान घालणारी बायको आमच्या यांना काही कळत नाही म्हणते का नाही? का हुशाराव, काही सुद्धा मान हलवून गेला. एक वेळा नाही 10 वेळा म्हणते आमच्या यांना काही कळत नाही. यांना काही कळत नाही या शब्दाचा अर्थ काय? कुणाला कळत नाही? गाढवाला कळत नाही. आता व्यवहाराच्या दृष्टीने हा शब्द घातक आहे म्हणून वापरत नाहीत. कळत नाही म्हणजे अक्कल नाही, आणि अक्कल नसलेला प्राणी गाढव आहे. तरी यानं मला लई कळतंय म्हणून फिरतोय का नाही? का कळतंय बरं खरं इमानदारीनं? आता इथे एवढे बसलो, प्रत्येक कीर्तनात मी विचारतोय, कोणी बी बोट वरी करा. कोणाचं लग्न होऊन 10, 20, 30, 40 वर्ष झालं, माझ्या बायकोच्या मनातलं मला कळतंय म्हणून बोट वरी करा. खाली मान घातल्यानं जमत नाही बापू, बोलावं लागतंय. कुणाला कळतंय? माझ्या बायकोच्या मनातलं कळतंय म्हणून सांगा. 40 वर्ष झालं लग्न जाऊन अजून बायकोच्या मनातलं कळणं, येडी हळद. ज्ञानोबरायचं अंतःकरण कळतंय आपल्याला, तुकोबरायचं अंतःकरण कळतंय आपल्याला. अरे का कळतंय आपल्याला? म्हणून सरेंडर व्हा. एक काम करा, देव माझा आहे म्हणू नका, मी देवाचा आहे म्हणा. विठ्ठल अहो 12 वर्षाला संसार गळ्याला पडला, 16-17 वर्षाला सरेंडर केलं तुकोबारायाने. कळालं आता याच्यात काहीच नाही. किती वर्षाला? 17 वर्षाला कळालं आणि सरेंडर केलं देवाला. ते नाही, पूर्ण तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरणरी ग का महददादी का गांग रिगाले जैसे. अर्जुना, जो या परी अंतःकरण जतन करी, नेदी उभे ठाकोद्वारी इंद्रियाच्या. डेंजर वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, संसार देवा पायी.
देवा पायी तुका मने घालून दयावरी भार वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी तुका म्हणे घालून दयावरी भार वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी देवा पायी जन्मल्यापासून आतापर्यंत संसाराला एवढं माझं म्हणलं, थोडं त्याला बाजूला ठेवून मी एकदा देवाचा आहे किंवा ज्ञानोबा राहायचा तुकोबा राहायचा म्हणा हो, जीवन मालामाल होऊन जाईल. पाया पडून विनंती आहे. नाही ऐकत लोक, नाही ऐकत. मूर्ख पहिले होते, रामाच्या काळात होते, कृष्णाच्या काळात होते, शंकराचार्याच्या काळात होते, माऊलीच्या तुकोबारायच्या काळात होते, आजही आहेत ते, नाहीत असं नाही. समर्पण करा, बघा परिणाम, बघा ना, रिझल्ट बघा ना. चालू करा उद्यापासून थोडस. उधर से उखाडो और इधर लगाओ. क्या उखाडो? बुद्धीला काढा, मनाला काढा, त्याचंच राट गाणं, त्याचंच गाणं, त्याचंच कौतुक गाण्यामध्ये आयुष्य गेलं ना, काहीच मिळालं नाही. मिळालं निरस दुःख मिळालं. निरस कसला शब्द घालायला बघ. गरीब असेल, श्रीमंत असेल, 1000 कोटीचा मालक असेल, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारा असेल, विचारा तुला काय मिळालं? काय मिळालं? दुःख मिळालं, भीती मिळाली, चिंता मिळाली, आणि देव दुर्लभ असलेला मानव देह मातीत घातलो आपण. आपलं आपल्याला कळालं नाही आतापर्यंत. जगाचं नाही कळालं तरी तुम्हाला काही बिघडत नाही, पण आपलं आपल्याला कळू द्या. म्हणून संसारात राहा, पण देवाची होऊन राहा. कोणाची होऊन राहा? देवाची होऊन राहा. अन्यथा मध्ये डिस्टर्ब येईल काहीतरी. काही जणाला विद्वत्तेनं नडलं, काही जणाला तपश्चर्यानं नडलं, काही जणाला ज्ञानानं नडलं, नाही गेले देवापर्यंत. हिरण्यकश्यपूने एवढी घोर तपश्चर्या केली, नडला महाराज तिथं. काही कलाकारीमध्ये गेले, काही विद्वत्तेमध्ये गेले. ऐका, रावणाच्या जीवनामध्ये विद्वत्ता विष झाली रावणाला. कारण रावणानं लंकेत बरेच कार्यक्रम ठेवले, पण कधीच कीर्तन ठेवलं नाही. आणि कोणीच रावण कीर्तनात बसलेलं बघितलं नाही. जे कीर्तनात बसलेले दिसत नाहीत त्याला काय म्हणावं? रावण. मी म्हणणार, तुम्ही म्हणलं. चांगला विद्वान, तपस्वी भगवान शंकराला अनेक वेळा डोकं कापून पुढे ठेवलं. गायक, एक उत्तम कवी, एक संस्कृत पंडित, गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, वेदांताचार्य, विद्यावाचस्पती, सगळं होतं, पण सत्संगतीमध्ये जीवनात घडले नाही. ऐका, म्हणून जगात पूजा नाही. रानातला पाला खाणारे मारुतीराय, जगभर मंदिर आणि पूजा आहेत, पण सोन्याच्या घरातला रावण नापास झाला. विठ्ठल हरी विठ्ठला 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 विठ्ठला. देवासाठी जगायचा संकल्प करा, काळ टळेल काळ. देवासाठी जगण्याची इच्छा ठेवा. माझ्या जीवनामध्ये आता राहिलेला काळ हरिभजनामध्ये, रामनामामध्ये घालायचा ठरवा. मृत्यू टळेल, आयुष्य वाढेल. शरभंग ऋषीकडे काळ आला, जवळने आला. शरभंगाने सांगितलंय, जोपर्यंत मला भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत माझी इच्छा नाही. परत जावं लागलं, हो, परत जावं लागलं. म्हणून संकल्प जे संसाराचा चालू आहे काढून टाका. तुम्ही संसाराचा संकल्प केला, पूर्ण होईल का नाही माहिती नाही. लागल कधी तर 10 धोंड्यातून एखादी धोंडा लागला तर आपल्याला वाटेल, पण ईश्वराविषयी जर संकल्प केला, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण,
तो संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सत्य संकल्पाचा नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व काही पूर्ण मनोरथ सर्व काही पूर्ण मनोरथ याला शुभ संकल्प, शुभ वासना, शुभ कामना म्हणतात. म्हणून मी अगोदर शब्द घातला, हे करणं सगळं पांडुरंगासाठी नाही, ज्ञानोबरायासाठी नाही, तुकोबरायासाठी नाही, आपल्यासाठी आहे. वारीला नाही गेलो तर पांडुरंगाचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. भजन करून गळ्यात माळ घातल्यामुळं ज्ञानोबरायचं तुकोबरायचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडू नये म्हणून घालायचं आहे. बिघडू नये वाटलं तर घाला, काही विनंती नाही कोणाला. कारण जग ऐकलं नाही, मग आता बी ऐकत नाही, पुढे बी ऐकत नाही. पण जे ऐकतात, ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे ते ऐकतात, त्यांच्यावर परिणाम होतात. एखादी लहान मूल जर माईच्या मांडीवर बसून जर दूध पित असलं, काही शंका करायची गरज आहे का हो त्याला? नाही ना. हा, ग्लासात जर दूध दिलं, कुठलं दूध आहे, कुठून आणलेलं आहे, मध्ये काही घातलं तर नसेल ना, शुगर असलेलं, साखर आहे का नाही, काळजी वाटेल. पण माईच्या मांडीवर झोपलेलं लेकरू जसं दूध बिनधास्तपणे पित आहे, तसं ज्ञानोबरायासारख्या माईच्या मांडीवर जा आणि ज्ञानेश्वरीतलं, अमृतानुभवातलं, अभंगातलं, ओवीतलं दूध डोळे बंद करून प्या, काहीच होणार नाही. एक सांगू का, संसार बी समुद्र आहे, परमार्थही समुद्र आहे. संसारात पडलो तर बुडण्याची शक्यता आहे, आणि परमार्थाचाही समुद्र आहे, पण तुम्ही पडाल पण बुडणार नाही. का? तो सामान्य समुद्र आहे, हा अमृताचा समुद्र आहे, बुडालो तरी मरणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक वाक्य बोलू का? संसार करताना होश मध्ये करा, पण परमार्थ बेहोश होऊन करा. नवल वाटलं नाही तुम्हाला? संसार करताना सावधगिरीनं करा, पण परमार्थ करताना बेहोश होऊन करा. बेहोश होऊन भजन केली मीराबाईनं, कुठल्याच परिणामाची. भाई छोडिया, बंधू छोडिया, छोडिया सगळे सोयी, साधू संग बैठ बैठ मैंने लोकलाज कोई, मेरे तो गिरधर गोपाल दूसरों न कोई. याला म्हणतात मस्ती. कोई देखे किस्मत वाला, कोई देखे किस्मत वाला, मेरा साहेब बांसुरी वाला, मेरा साहेब बांसुरी वाला, मेरा साहेब बांसुरी वाला, मेरा साहेब बांसुरी वाला. चाराने जपाव संसाराला, एवढं जपलं तेवढं. म्हणून तुकोबरायची तळमळ आहे, संतांची ही तळमळ आहे. ज्यांनी स्वतःचं कल्याण केलंय, दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही, त्याला सिद्ध म्हणा. ज्याला कल्याणाची वाटच माहित नाही, त्याला पामार, नालायक, मूर्ख म्हणा. आणि ज्यांनी स्वतःचाही उद्धार केलाय आणि जगाचाही उद्धार करावा वाटतोय, त्याला संत म्हणा. कलियुगामध्ये यार स्पीड भरपूर आहे. किती स्पीड आहे लोकांची. एका रात्रीत गाव असतात, एका रात्रीमध्ये बिल्डिंग तयार होते, एका रात्रीमध्ये कोट्याधीश माणसं होतात. गती भरपूर आहे, पण दिशा चुकलेली आहे. दिशा चुकलेली आहे. अरे बाबा, तुम्ही सायकलवर जा, मोटरसायकलवर जा, फोर व्हीलर मध्ये जा, हेलिकॉप्टरने जा, जेट विमानाने जा, पण दिशा योग्य पाहिजे. पायी चालणारा उशिरा पोहोचेल, त्याच्यापेक्षा लवकर सायकलवाला, त्याच्यापेक्षा लवकर मोटरसायकलवाला, त्याच्यापेक्षा लवकर फोर व्हीलरवाला, त्याच्यापेक्षा लवकर हेलिकॉप्टरवाला, त्याच्यापेक्षा फास्ट जेटवाला पोहोचेल. पण डायरेक्शन बरोबर पाहिजे, दिशा योग्य पाहिजे. श्रीमंतीला कमी नाही, पण दिशा योग्य नसल्यामुळं श्रीमंती जीव घ्यायला उठली. विद्वत्ता वाईट नाही, पण विद्वत्तेला दिशा नसल्यामुळं विद्वत्ता विष व्हायला लागली. म्हणून
लोकांच्या डोक्यातला हे जंजाळ बाहेर निघावं. आणि बाहेर निघण्याकरता तुम्हाला चौघांची कृपा पाहिजे, एक ईश्वराची कृपा पाहिजे. नीट आहे का? बाहेर म्हणजे या दुःखातून, या चिंतेतून, या भीतेतून, या खेळणीतून बाहेर जर पडावं वाटलं तर चौघांची कृपा पाहिजे. एक ईश कृपा म्हणजे ईश्वर कृपा पाहिजे. नंबर 2 शास्त्र कृपा पाहिजे. नंबर 3 संतांची कृपा पाहिजे. आणि नंबर 4 आत्मकृपा म्हणजे मनाची कृपा पाहिजे. ईश्वराची कृपा तर आपल्यावर झालेली आहे. जेने हा जीव दिला दान. कोण दिलंय? पप्पान दिलाय. निमित्त त्याला करून ईश्वराच्या संकल्पामुळं माणूस होण्यासारखे नव्हतो. आता लोकाला भजन करा म्हणून सांगावं लागू लागले. का बरं? हे माणसं व्हायसारखे नव्हते, चुकून झाले ते म्हणून सांगावं लागू लागले. हे असं कर, तसं कर, तसं कर, असं कर. जे चांगले आहेत त्यांना सांगावं लागू लागले. आपले वाडवडील मर्यादित जीवन जगलेले आहेत. आपण कुण्या बियातले आहो, आपण कुण्या खानदानीतले आहो, आपण कुण्या परंपरेतले आहो, आपलं बसणं कसं राहावं, उठणं कसं राहावं, वागणं कसं राहावं, आपलं व्यवहार कसं राहावं. आता बाकीच्याला भूषण वाटलं नाही. एक जण म्हणाला, वारकरी गेला, तुमच्या पोराने मला दगड मारला. कुठं लागला? त्याने सांगितलं लागला नाही, कानाजवळून 2 बोटावून गेला. तो म्हणाला माझं पोरग नाही, माझं पोरगच नाही. अहो तुमचं पोरग आहे हो, मी सगळ्याला विचारलं म्हणून आलोय. त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत जन्मल्यापासून त्यानं जेवढे धोंडे घातले त्याचा निशाणा कधी चुकन नाही. निशाणा चुकलाय त्या अर्थी माझं पोरग नाही. विठ्ठल हे काय मोठेपण आहे? अरे गौरव असावा आपल्याला, आपल्या आईवडिलाबद्दल गौरव असावा लेकरांना. मी या मायबापाची अवलाद आहे म्हणून, हे माझे लेकर आहेत म्हणून मायबापाला गौरव असावं. नवऱ्याला वाटावं मी हिचा नवरा आहे म्हणून, बायकोला वाटावं मी ह्याची बायको आहे म्हणून, ह्या शिष्याला वाटावं मी या गुरुचा शिष्य आहे म्हणून, गुरुला वाटावं हा माझा शिष्य आहे म्हणून. गौरव असावं. या देशात जन्मलोय. भोजन, भाषा आणि भूषा हे जगात तुम्हाला कुठंच मिळत नाही. भोजन इथं मिळतंय, सात्विक भोजन. भाषा इथली भाषा आहे जी माणसं कनेक्ट करते. आणि भूषा म्हणजे कपडा, वेशभूषा. श्रीमंती आली ना जीवनामध्ये, कपडे वाढत जावं. उलट झालंय, श्रीमंती आली की लोकांना कपडे टोचतात. विठ्ठल कमी कपडे म्हणजे श्रीमंती नाही, भिकार चोट आहेत, भिकार बांबूचे आहेत. म्हणून पांडुरंगाची कृपा आपल्यावर झालेली आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. शास्त्राची बी कृपा झालेली आहे आपल्याला. अरे ज्ञानोबरायासारख्या महात्म्याने, तुकोबरायासारख्या महात्म्याने आपल्याला ज्ञानेश्वरीतून शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तर नवत मानावे. उग 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 कीर्तनात गप्पा हंटल्यावर नवर माय, ते राज्यही तर नवत मानावे, जे घेऊ नये ते म्हणावे विषय विरू. काय निष्ठा असेल शास्त्रावरची. आद्यगुरु शंकराचार्याच्या काळात एक संन्यासी मेला, आणि संन्यासी मेल्यावर जवळ गेले सगळेच संन्यासी. शंकराचार्य म्हटले, झोपडीत राहत होता. शंकराचार्याने म्हटलं बघा त्याच्या झोपडीमध्ये फिरून. सगळं फिरलं, काहीच निघालं नाही. एका पुडीमध्ये 4 लवंगा निघाल्या. ह्याला पुरू नका, जाळून टाका म्हणून सांगितलं. कळवलं का नाही कीर्तन? संन्यासी होता, ह्याला काहीच गोळा करायची गरज नव्हती, पण 4 लवंगा ज्या अर्थी यानं ठेवलाय, ह्या बेण्याला जाळावं लागते. काही काही बेणे जाळलं की तराटून उठतात अजून. कळाले का? म्हणून एक बी एक झाड होण्याला कारणीभूत आहे, एक झाड लाखो बी होण्याला कारणीभूत आहे, आणि लाखो बीज लाखो वृक्ष निर्माण होण्याला कारणीभूत आहेत. म्हणून कर्माकडे लक्ष राहू द्या. नाहीतर भगतयाची या सारिखे असंभाव्य पाप पिके, कोटी जन्म दुःखे भोगी जीव. दिस इज वॉर्निंग ऑफ ज्ञानेश्वर महाराज.
हे सूचना आहे तुम्हाला. नाही मला असंच जायचंय, जा. घरून गाडी घेऊन निघाल्यावर सांगितले, बघ बरं जसं वळण आहे तसं जा बरं. का बरं मी नीट जाणार आहो म्हटलं. जा. 200च्या स्पीडवर गाडी चालणार, कोण वाचवणार आहे तुला? ठीक आहे जा ना, तू सावकाश जा ना. ईश्वर कृपा झालेली आहे, शास्त्र कृपाही झालेली आहे. नुसतं ज्ञानेश्वरीवर डोकं टेकवलं तरी ज्ञानोबराय कृपा करतील. म्हणून एक तरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. संतांची कृपा झालेली आहे. इथं येण्यासारखं काही कारण नव्हतं. निरंजनी आम्ही बांधलेले घर, आम्ही वैकुंठवासी. इथं येण्याची काय गरज होती? इथं येण्याची, मंबाजीकून मार खायची, फुटकं खापर न मिळण्याची काय गरज होती? गाढवाला पाणी काशीहून आणलेलं पाजवायची. एकनाथ महाराजाला येड लागलंय, काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजवलं असं गाढवं म्हणलं ते. कोण म्हणाल ते? गाढवं म्हणाल ते. संतातला आणि सामान्यातला फरक आहे. जगात देव दिसणं तो संत नाही, जगच देव रूपानं दिसणं त्याचं नाव संत आहे. विठ्ठल संतांची कृपा झाली ना. ज्ञानेश्वरी गाथ्याच्या रूपानं झाली. आळंदीहून 750 वर्ष झालं, 400 वर्ष वारी करणं कशा करता? तुम्हाला मला वळण लागाव म्हणून. काय गरज आहे माऊलीला? काय गरज आहे तुकाराम महाराजाला? असं ऐकलं काल परवा तुकाराम महाराजांच्या दिंडीला 1 टनाचं पिटलं. तुम्ही का तेवढे तोंड मंगळे केलं? जायचं होतं मग तुम्ही. आणि 1 लाख भाकरी एका पंक्तीला. ज्ञानबा तुकाराम, कोण ज्ञानबा की कोण तुकाराम की? एवढं दमदार आणि पॉवरफुल जगावं लागतं. रामेश्वर शास्त्रीमुळे तुकाराम महाराजांची प्रसिद्धी झाली नाही, तुकाराम महाराजांमुळे रामेश्वर शास्त्रीची प्रसिद्धी झाली. सरेंडर केलं रामेश्वर शास्त्रीने स्वतःला. आता काहीच राहील नाही, कस करू? आता चक्कच बुडणार आहो की. कमीत कमी मोठ्याला तर धरून बुडावं म्हणून धरलं, बुडाला नाही तरला म्हणून रामेश्वरे कुठे ठेवले? चरणी मस्तक ठेवले. कुणाच्या? एका शेतकऱ्याच्या. याला म्हणतात आत्मसमर्पण. म्हणून ईश्वर कृपा, शास्त्र कृपा, संत कृपा आणि चौथी राहिली आत्मकृपा, म्हणजे स्वतःची स्वतःवर कृपा. म्हणून बाबा स्वतःला फसवू नका, स्वतःचं वाटोळं करून घेऊ नका, स्वतःची शत्रू होऊ नका. माझा मीच झालो शत्रू, आपापल्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, आणि तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. वैरी होऊने वाटलेलं ना, आपल्या हाताने आपलं लॉस होऊने वाटलेलं ना. पारदर्शकता जीवनामध्ये ठेवा. ऐका, पुरुषार्थानं मिळवलेलं आणि कृपेनं मिळवलेलं कधीच जात नाही. त्या पिढ्यातल्या किती बी पिढ्याला दरिद्री येत नाही, आणि अनितीने अन्यायाने मिळवलेलं कधीच राहत नाही. विठ्ठल तुकोबरायचे बंधू ते म्हणतात, मनुराजा एक देहपुरी, त्याशी नांदतू असे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, सगळं भारी, पण त्याने कृपा केली आम्हावरी गा. कोण? मनुराजानं, देहरूपी नगरीचा राजा मन, त्याने कृपा केली आम्हावरी, म्हणून आलो या देशा. कोणत्या देशा? या देशा, परमार्थातल्या देशा आलो. सगळ्याची आपली कृपा नाही. पोरगा अभ्यास करणं गेले, बापानी रूम मध्ये घालून बाहेरून लॉक केलं, मध्ये सिनेमाची गाणी म्हणलं. का करता तुम्ही? एवढे सप्ते हुलल्यात, एवढं का कुलती होऊन सांगलेल्यात, एवढं पाया पडून सांगल्यात, तुकाराम महाराजाच्या काळापासून सांगल्यात, दुसरीकडे फिरलेल्यात. का करणार आहो काय तुम्ही? परंपरेने एक दृष्टांत सांगितला जातो. सनई वाजवायचा धंदा होता एकाचा. पहिली बाजे होते ना, सनई बाजे, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. मुली बाळ, लेकरं बाळ शाने केले, शिकवले, सगळं झालं. त्याला एकच पोरगा, त्यालाही वाटायचं आपण जे केलं ते करावं पुढे पोरानं, त्याचाही प्रपंच सुखात जाईल. बघ बाबा, मी जे केलो ना तू बी तेच कर, सगळं माझं भागलंय. तरी ऐकायला तयार नाही. म्हाताऱ्याने 1-2 वेळा रागावून सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. थोबाडीत मारलं तरी ऐकायला तयार नाही.
आता करणार आहो काय, का करताव काय तुम्ही सांगा ना. शेवटी एके दिवशी म्हाताऱ्याला राग आला, रागारागानं त्याला खाली पाडलं, त्याच्या उरावर असा गुडघा देऊन बसला आणि त्याच्या तोंडात सनई दिली. कुणाच्या? पोराच्या. पोरग म्हणालं झालं का बाबा, खाली पाडलो, उरावर गुडघा देऊन बसलो, तोंडात सनई दिलो, पण मध्ये फुकणारा कोण आहे? मी जर फुकलोच नाही तर सनई वाजणार कुठून आहे? तसं ईश्वराने देह दिलेला आहे, काही काळापुरता दिलेला आहे. दिस इज अ लिमिटेड टाइम. ॲग्रीमेंट आहे. कुणाचं ॲग्रीमेंट 40 वर्षाचं आहे, कुणाचं 50 आहे, कुणाचं 60 आहे, कुणाचं 65 आहे, कुणाचं 70 आहे. कुणाचं रिकमेंड नाही, काही नाही, अजिबात नाही. जेवढं टार्गेट आहे तेवढं टार्गेट भोगावं लागेल. त्याच्यानंतर एक काम करा ना यार, जीवन तर खराब केलो, मृत्यू तर सुधारा. विठ्ठल विठ्ठला 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 हरी विठ्ठल सीतादेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अनेक जन्म एका जन्मात नाही, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारून इथपर्यंत आलो. स्वतःच्या मनाला म्हणतात, ए मन्या तू मी मित्र का नाही रे, असं बोलत जावा. उद्या जावा शेतात, पाऊस बी पडतय, कसं वाटलं पडते वाटलं का नाही, मग बंधाऱ्यावर बसून म्हणा तुम्ही मित्र. किती जन्मापासून आपली एका ठिकाणी गाठ रे, एवढ्या जन्मापासून लाखो कोट्यावधी जन्म झाले आपले. मी तुझंच ऐकत आलो का नाही रे? आलो. मग एक काम कर ना, तुझं एवढं धावणं पळणं रात्रंदिवस, इथं आहेस म्हणजे अमेरिकेत आहेस म्हणजे दिल्लीमध्ये आहेस, दिल्ली आहेत म्हणजे आता तुम्ही इथं हाव, मनानं इथं हाव का उग मडे आहे तिथं? कसं आहे बोला. आता तुम्हाला मनानं आणलं हाय का सोडून गेले बाहेर? का नाही माहिती तिकडे जाईल, डुकर फिकर येतील म्हणून. नाही, तोंडावरची कळा तर तुमची इथं असल्याने वाटलेली आहे. म्हणाले तुकाराम महाराज, एवढ्या जन्मापासून तू पळतोस कशासाठी? त्यानं म्हणलं तुम्हाला माहित नाही का हो, रात्रंदिवस एवढा खटाटोप, एवढा साहस, एवढा प्रयत्न, हातावर तुकडा घेऊन खावला, झोपायला वेळ नाही, खायला पुरसत नाही. कशासाठी? सुखासाठी, आनंदासाठी. मग तुकाराम महाराज म्हणाले, मला सांग, तुझ्यासोबत मलाही पळविलास, तुझ्या जीवनामध्ये गुंजभर तर सुख मिळाले का? त्यानं म्हणलं नाही, मिळेल ना. अरे हेंद्रिया, एवढे लाखो कोट्यावधी जन्म झाले, ना गुंजभर सुख मिळालं नाही, ना सुतराम जीवनातली चिंता गेली नाही, आनंदाची झुळूक जीवनामध्ये आली नाही. कुणाचं बोललो मी? झुळूक म्हणलो, कसला शब्द घाललो मध्ये, उगाच झुळूक बी नाही आनंदाची. एक काम कर, एवढे लाखो जन्म मी ऐकलोय, फक्त एवढी एक वेळ माझा ऐक. दोघं मित्राव ना, चला बोला पटपट. काय 11 वाजले, बोला. म्हण्या रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे. काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुलला
था दत्ताजी महाराज आपके मुख कमल से। रंगी रंगी रे श्रीरंगे, काय झालं कडे असं का बोलले महाराज? हा, रंगी रंगे रे श्रीरंगे म्हणा. तू 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 थोडे रंग बघितलायस का? ह्या रंगात गेलास, तिकडे गेलास, कोणता तर रंग तुला मिसळून घेतला का? कुठलाच रंग तुम्हाला मिसळून घेत नाही, त्याला संसाराचा रंग म्हणतात. आणि तुम्ही कोणी असा खटनट जावे आणि शुद्ध होऊन यावे, तुम्ही त्याच्यात मिसळता, त्याला पारमार्थिक रंग म्हणतात. काढून टाका डोक्यातून. बायका पोरं मुलं बाळ पैसा अडका सत्ता राहू द्या ना, राहू द्या. वाईट नाहीये, वाईट नाही. मालकाचं आहे म्हणावं, आपलं नाही. मी नाही मालक, मी नाही मालक. कोण आहे मालक? ते नाही. त्याची इच्छा आहे. कुणाला द्यावं, किती द्यावं, कधी द्यावं, कसं द्यावं, त्याला माहिती आहे. दरवाजा लावून घ्या, द्या झालं की असं करून लक्ष्मी मध्ये येईल. म्हणून पुरुषार्थ किंवा कृपा हे दोन पाहिजे पाठीमागे. काही पुरुषार्थानं मिळतंय आणि काही कृपेनं मिळतंय. हलगटाला मिळालं पुरुषार्थानं मिळवलेलं नवं, तुकाराम ज्ञानोबारायाच्या कृपेमुळे मिळालं आहे. हलगट हलगट म्हशीचं पोरग आळंदीहून पंढरपूरला येताना आळे फाट्याला ज्याचं मंदिर आहे, ज्याची 2 वेळा आरती होते, कुणाची? हल्याची. महाराष्ट्रातल्या इतर हल्यांना कळाव म्हणून बोलावला. आपलं मरण देखणं केलं. ज्ञानोबारायाची कृपा आहे. होता कृपा तुमची पशु बोले. एक तर पुरुषार्थ करा, नाही पुरुषार्थ होत नसलं ना, पडून या राही उगाच संताची पायी. जा पडून राहू ग. लेकराची भूक जसं लेकराला लागत नाही, माईला लागते. होय माय? हे माय, लेकराची भूक लेकराला लागत नाही. लेकरू झोपी गेलेला असलं तरी त्याची भूक माईला लागते. तुम्ही पडून राहा, तुमचं कल्याण, तुमचं उद्धार करण्याची भूक ज्ञानोबारायला तुकोबारायला लागेल. ए बाबा, नावाडी कडेला जर नाव बांधून समुद्राच्या नदीच्या ठेवला तर ठीक आहे, आणि मोकळं सोडून घरला गेल्यावर वारं येईल, तुफान येईल, नाव कुठं जाईल कळत नाही. तुम्ही काहीच करू नका, उगा खोट्याला मनाला बांधून ठेवा. नावेला म्हणजे जीवनाला उगा बांधून ठेवा. ज्या दिवशी ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या मनात येईल, तुमची नाव कडेला जर बांधलेली दिसली तर असं फावटळीत सापडलेल्या नावेला त्यांनी काय बी करत नाहीत, त्यांनी काही परत आणत नाहीत, हे करत नाहीत काम. त्यांना का वेळ नाही का करायला. पण जी नाव बांधलेली आहे, हालू नये असा ज्या नावेचा संकल्प आहे, त्याला मात्र भागलिया मज वाहतील कडिये, 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 भागलिया मज वाहतील कडिये. त्यांची याने जोडे सर्व सुख, त्यांची याने जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सखे, त्याची माझे हित करीती सखे. त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकार, त्याची माझे हित करीती सकार. भागलिया मज वाहतील कडिये, कांचियाने जोडे सर्व सुख, कांचियाने जोडे सर्व सुख, कांचियाने जोडे सर्व. हो भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. वाहतील कडिये, उग वाहतील कडिये नाही, ज्यांच्या जोडे सर्व सुख होईल.
मिळाली नाही ना आतापर्यंत, मिळत बी नाही. काढून टाका डोक्यातून, काढून टाका. आरळ्या मारून अंधार जात नाही, दिवा लावावं लागतंय. हो, पेरून त्याला रासणी करून, त्याला गवत काढून, त्याला आमकी फवारणी करून, त्याला तमकी फवारणी करून, तेवढी निगा करून, हरणं राखून, कस कालाव केवढा हरणं सोडून बाबा. मिठाच्या खड्यावडी जेवढे आहो तेवढे. भूक लागली म्हणून आलो. ज्याला भूक आहे त्याने आल्या, त्याने मिळतंय जेवायला. पंक्तीत नसलेल्याला जेवायला वाढत जाऊ कधी, बरं पंक्तीत आलेला जेवायला वाढत जाऊ, असं राहतं. म्हणून मनाला म्हणाली एक काम कर ना, तू रंगात रंग. रंग या शब्दाचा अर्थ आहे आनंद. तुला आनंद पाहिजे ना, मिळालं नाही मला माहित आहे. तू हापापलेला आहे, कावरा बावरा झालेला आहेस, हवाल दिवल झालेला आहेस, सारखी पळापळ चालू आहे. हा, तू एक काम कर. सांगा महाराज, लवकर तर सांगा कशात रंगायचं आहे. एवढे रंगात रंगलो, रंग एक झाला नाही ना, नाही. मग एक काम कर, श्रीरंगाच्या रंगात रंग. त्यानं बक्कळ नाव ऐकलं, पण श्रीरंग कोण आहे? अरे तुला माहित नाही का, श्री म्हणजे लक्ष्मी. हा, लक्ष्मीच्या रंगात रंगलेला होय. अरे येड्या माटाच्या, लक्ष्मीच्या रंगात रंगलेला नाही, लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली आहे तो श्रीरंग. कोण आहे? आमचा पांडुरंग. लक्ष्मीच्या रंगात रंगणी, लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली. समुद्र मंथनामध्ये सगळे बाहेर आले, लक्ष्मी बी बाहेर आली. लक्ष्मी म्हणजे रोक्का रे, रोक्का रोक्का. माहित आहे नाही? कुणाला नको आहे का? कीर्तन करायला नको आहे का? दिंडीत जाणाऱ्याला नको आहे का? व्यापाऱ्याला नको आहे का? शेतकऱ्याला नको आहे? हा, कुणाला नको आहे? रोक्का रोक्का लक्ष्मी. समुद्र मंथनातून बाहेर आली, राक्षस बी होते, देव बी होते. मला मिळेल का? तुला मिळेल का? मला मिळेल का? तुला मिळेल का? तिनं म्हटली गडबड करायचं नाही, तुमच्या मनावर नाही. पहाटे उठून मध्यवर्ती बँकेच्या समोर थांबायचं. मला, मी हातात माळ घेऊन येईन, मला ज्याला घालू वाटलं त्याला घालणार, तुमच्या मनावर नाही. सायलेन्स. त्याने सांगितले. आणि आता तुम्ही इथं आला, इथून गेल्यावर समजा टीव्ही मध्ये कर्जमाफी करा, कर्जमाफी करा, कर्जमाफी करा आंदोलन वगैरे चालल्यात. मुख्यमंत्र्यांनी जाहीर निर्देश केला की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसगट 7/12 कोरा होईल, पण पहाटे लाईन मध्ये येऊन मध्यवर्ती बँकेच्या समोर सही करावं लागेल, त्यांचाच माफ होईल. असं जर म्हटलं, आज जेवढे कीर्तनाला आलो तेवढेच येतील का? किती येतील तिथं? हा, किती येतील? बरं बरं, पहाटे जाऊन लाईनला थांबतील का आताच जाऊन थांबतील? तुम्ही बी रात्री कीर्तनात, मला माहित आहे जागा मिळेल का नाही म्हणून. तिने म्हणाली सकाळी लाईन मध्ये थांबा. काही जण गेलेच नाहीत, काही जण हेच कपडे मागून घे, त्याचे कपडे मागून घे, अमकं दे, ते तमकं असं मेकअप कर, हे कर, ते कर. आता काका केले, काका केलं तर तुम्ही पोरगी बघायला जाता का? थोडं केलं तर का? आता तोंड पाडून उभारला म्हणून सांग. कसा कारवान बैठलं बघू तर तेव्हा बैठल्यावर तिनं म्हणा ये मा ये 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 ये. काय सकाळी सगळे थांबल ते लाईन मध्ये, कोणी उर काढून असं चाललं. आता माझ्या तिने उलली, असं करून बघलेली, पुढे चालली, असं करून बघलेली. ह्यांना नव्हा असं करून बघायचं, पुढे जायचं, असं करून बघायचं. आणि ते मागे गेलेला वाटायचं, पुढल्याला वाटायचं मागले नापास, आता माझा नंबर नक्कीच लागणार आहे म्हणून ते थोडं पुढे यायचं. ते बी पुढे गेलं की त्यांनी म्हणायचे नाका माळ घाल ना, पण रेसमध्ये तर होतो की. असं करत 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 बघत चालली. कोणाकडे बघना, भगवान शंकर थांबलेले होते पण समाधी लावून. लक्ष्मण बघितली, माय लग्नाच्या पहिलेच ह्याचा माट असला आहे. अंगाला राख लावून घेतले, गळ्यात सरप काय, गजचर्म लिवलेलं, डोळे बी उघडणं गेलं, ह्याच बरा काही संसार व्हायसारखा दिसना. म्हणून पुढे गेले, आणि पुढे गेल्यावर विष्णू होते, आणि विष्णूच्या समोर गेल्यावर विष्णूनं मान दुसरीकडे फिरवली. तिने म्हटली मालक
पाण्यातला मासा काढल्यावर जसं तडपुडल्या तसं तडपुडल्या ते मागले बघा किती रडलेल्यात. एकोणेकाचा रुमाल एकोणेकाला देऊ, कोणी गळ्याला पडून रडलेले, हुकलं किरी गड्या म्हणून रडलं. कुणाच्या बी गळ्यात माळघाटांनी, पण तुम्हाला घालायचंय मला. ते म्हटले बघ ना यार, जगात का थोडे आहेत का थोडे, काय माझ्यापाशी आहे, काय माझ्यापाशी, सगळं देऊन टाकलंय मी, सगळं देऊन टाकलंय, शरीर देऊन टाकलंय, हृदय देऊन टाकलंय, भक्ताला सगळं दिलंय. तिने म्हणाली मालक काय बी जर नसलं तर कमीत कमी अर्धांगिनी म्हणून माझा स्वीकार करा आणि पायाची सेवा करा पुरते पाय द्या. कोण म्हणले? लक्ष्मी. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, जी पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. कुठे आहेत पाय? लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती सियावे काकुलती, सियावे काकुलती, सियावे काकुलती, सियावे काकुलती. नावा तो हारी, अनावा तो हारी, वेगी अनावा तो हारी, अनावा तो हारी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी. कुठे आहेत पाय? मालकाचे पाय मालकिनीच्या हातात आहेत. म्हणून लक्ष्मी वल्लभा पद्मनाभा नारायणा म्हणावं लागलं, म्हणावं लागलं. उगा राम नाही, सीताराम, राधा कृष्ण. उग मिळत नाही, उग मिळत नाही. म्हणून तो श्रीरंग येड्या, त्याच्या रंगात रंग, रंग गोकुळातले रोक रंगले. अवघा रंग एक झाला, रंगी रंग श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. दिस इज द फायनल रिझल्ट ऑफ परमार्थ, डिवाइन एनर्जी. परमार्थ म्हणजे काय? नो हे सारिता निराळे, लवन मिळविता तुका म्हणे ज्योतीची निज, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. त्याची ऐका, ज्योतीचं जळणं हे जाळण्याकरता नसतं, दुसरी ज्योत लावण्याकरता असतं. कळालं माझं बोलणं? एका ज्योतीचं जळणं हे दुसऱ्याला जाळण्याकरता नसतं, दुसरी ज्योत प्रज्वलित करण्याकरता असतं. हा ते आहे. म्हणून रंगी रंगी रे श्रीरंगे. हा बरं ठीक आहे महाराज, रंग असं सरळ का? तसं नाही म्हटले, तसं नाही. त्याच्या रंगात रंगाय झालं तर पहिलं मधला रंग काढावं लागतंय. आहा, असं कपडे घालून, आमकं घालून, टपुऱ्या माळा घालून लईजण रंगले असते, लईजण रंगले असते. ढोकून बी बघत नाही त्यानं, ढोकून बी बघत नाही. फाउंडेशन बघतोय, फाउंडेशन. सूर्यानं कमळाला दिलेलं काही दिसत नाही, पण सूर्य निघाला म्हटलं की कमळ विकसित होत आहे. तसं संतांनी जगाला काही दिलेलं दिसत नाही, पण जीवन रूपी कळी खुलते.
मधलं काढावं लागतंय. ऐका, मन निर्मळ झाल्यावर राम मिळतोय, पण राम प्रगट होतोय, पण राम मनाला निर्मळ करत नाही, रामनाम मनाला निर्मळ करतंय. मन निर्मळ झाल्याशिवाय पांडुरंग प्रगट होत नाही, पण मन निर्मळ पांडुरंग करत नाही, पांडुरंगाचं नाव करतंय. माझं बोलणं कळालं असेल का? किती मळ भरलाय हो मधी. अरे रे रे, का सांगाव रे बाबा. म्हणून देवाची ये पायी देई मना बुडी. तुकाराम महाराज म्हणतात मनाला तिथं बुडाय झालं तर तिथं बुड. सर्व सुखे तेथे होती एक वेळे, नसरती काळे कल्पांती. ज्याला परमात्मा पंढरीनाथाचे चरण गवसले ना, क्या मस्ती है उसके जीवन में. खायला कन्या नव्हत्या घरामध्ये, मस्ती. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए. क्या बोलती कुठे घेऊन आली मला. म्हणून मधला मळ कसं काढावं, सोपं उपाय आहे. मधला मळ, घागरीत जर पाणी जायला गेलं तर खालीवरी करावं, हिरीत करावं का नाही. तसं कीर्तनाला जा, भजनाला जा, वारीला जा, चांगल्याच्या जवळ बसा. एक सांगू, संत आणि दुर्जन दोघं बी सारखे राहतात, दोघंही दुःख देतात. काय म्हटलं मी? संत आणि दुर्जन दोघं सारखे राहतात, दोघंही दुःख देतात. संत जवळचा दूर गेला की दुःख देतो, आणि दूरचा दुर्जन जवळ आला की जवळ येऊन दुःख देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ए बाबा, सोन्यातला मळ तेजामानं जातोय का नाही, मनातला मळ हरिनामानं जातोय. उगं कशाला लांबलचक बोलू. आता 11:15 तर वाजल्या, 11:30 जय विठ्ठल करायचं आपल्याला. काय म्हटलो मी? सोन्यातला मळ तेजाबानं जातोय का नाही, तसं बुद्धीतला अंतःकरणातला मळ हरिनामाने जातोय. मळ गेला, आरशावरचा मळ गेला तर चेहरा स्वच्छ दिसतोय. पाण्यावरचं शेवाळ बाजूला काढलं स्वच्छ दिसतंय. तसं मनावरलं शेवाळ, मनावरली घाण, मनातला मळ निघून गेला की त्याच्या रंगात रंगाव म्हणायची सद्बुद्धी होते, आणि त्यानं रंगवून बी घेताय आणि तू रंगतोस बी. आता सध्या अडचण काय, मधी मळ बक्कळ आहे आणि बक्कळ रंगायचा प्रयत्न करल्यात. पहिलं असं ऐकलोय मी, मला माहिती नाही, जुन्या काळामध्ये ते रंगारी लोक यायचे पटके वगैरे रंगवून द्यायला. रंगवून घ्यायचा का? कुणाचा कोसली असला बाबा तांबडा करायचं, तांबडा असलेला पिवळा करायचं, पिवळा असलेला हिरवा करायचं, मग ते पटके द्यायचे. तुम्हाला कोणता रंग पाहिजे? लाल रंग पाहिजे. मग ते उगायला आले त्या लाल रंगात बुडवायचं नाही, त्याला गरम पाण्याची कढई करून त्याचा पहिल्याचा रंग काय आहे ते त्याला उकळून खळ 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 गरम पाण्यामध्ये त्याचा पहिल्याचा रंग काढून टाकून मग त्याला कोणता रंग पाहिजे त्या रंगात बुडवावं लागतंय. तसं पहिल्याचा मळ काढावं लागतंय. नाहीतर पहिल्याचा एक रंग आणि त्याला पाहिजे असला एक रंग त्याच्यात बुडविला तर तिसराच रंग होतोय, त्याला बेरंग म्हणतात. आता झालाय आपल्या संसाराचा तसा झालाय का नाही हो? उगा मानतर हलवीच ना झालाय. तोंडावरची कळा बैठल्यावर मला कळालंय, रंगात रंगाव म्हणाल तो पण बेरंग झाला. झालं आता होऊ द्या. मधला मळ जायचा आहे ना, हा मधला मळ जातोय. कशानं जातोय? श्रवणानं मन. या जगामध्ये एकच साधन असं आहे, येत मनाचा मारू न करता, इंद्रिय दुःख न देता येथे मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. सर्वांगाचे हे बघा, कान वाईट नाहीत, कानावर ऐकूलालं वाईट आहे. डोळे वाईट नाहीत, बघूलालं वाईट आहे. जीभ वाईट नाही, खाऊलालं वाईट आहे. म्हणून एक काम करा, मनाला म्हणाले, अरे काय भुललासी पतंगे, पतंगा दीप्ती आलिंगन, पतंगा दीप्ती आलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण, तैसे विषयाचरण आत्मघाता. ते पतंग नावाचा किडा माहित आहे की दिव्यावर झाप घालतोय. कशा पायी झडप घालतोय?
दुसऱ्याच्या डोळ्यात अंधार घालाव म्हणून. पण त्या मूर्ख पतंगाला माहित नाही दुसऱ्याच्या डोळ्यात अंधार घालायला गेलं की आपल्याला मरावं लागतंय. कळालं का? कोणत्या पतंगाचं सांगायला गुंजर घेऊन. अरे पतंग्या हो, दुसऱ्याच्या डोळ्यात अंधार घालायला झालं की मरावं लागतंय. म्हणून ए पतंग्या काय भुललासी, कर भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरी रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कमला हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम, हरे विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हबा 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 रखुमाई. ठीक आहे महाराज, आतापर्यंत बोललेलं मला कळालं, सगळं झालं, मी तयार आहे. पण हे 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 महाराज 5, 5.25, 5.5, 6 फुटाच्या तुकड्यासाठी मी आतापर्यंत एवढं प्रयत्न केलो. ह्याला मी म्हणलो, ह्याला माझं म्हणलो, ह्याचं कसं करू? अरे येड्या, तुला माहित आहे का नाही? माहित आहे का नाही? शरीरा जायाचे ठेवले, शरीरा हो जायाचे ठेवले, शरीर जायाचे ठेवले, शरीर जायाचे ठेवले, शरीरा जायाचे ठेवले, शरीरा जायाचे ठेवले, जायाचे ठेवले, शरीर जायाचे ठेवले, हो धरिसिया विनाश जने, धरिसिया विनाश जने, शरीरा जायाचे ठेवले, शरीरा हो जायाचे ठेवले, हरिसी अभिलाष जने, हरिसी अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवले, शरीर जायाचे ठेवले, शरीर जायाचे ठेवले, धरिसी अभिलाष जने, धरिसी अभिलाष जने, धरिसी अभिलाष जायाचे जने, ठेवले, हरिसी अभिलाष जने, हरिसी अभिलाष जने, हरिसी अभिलाष जने. अंतवंत इमे देहा आणि शरीर जात आगवे. नाही, आताच नाही, पाणी नाही, पाणी नाही, मला नाही, कुणालाच नाही. आणि शरीर जात आगवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडू कुमरा.
हे काळा नळाचे तोंडी घातली लोनियाची उंडी माशी पंख पाखडी तव हे सरे राम हे नान ज्याच्या नादाला लागला का नाही चांगलाय आहे अजून त्याची कृपा आहे. नाहीतर माशी पंख पाकडी तव हे सरे. वेळेत शानपणी उद्या बरं. वेळ निघून गेल्यावर अक्कल येऊन फायदा नाही. काय बी नाही. म्हणून शरीर जायाचे ठेवणे आणि धरिसी अभिलाष जाणे. अरे येड्या जे जायचं आहे त्याच्याबद्दल अभिलाष कशाला धरलंय. राहिलंय जोपर्यंत आहे नाही आहे त्याच्या कृपेनं आहे. लावना इकडे भजन मार्गाला दे सोडून खेळणीचा नाद आणि दे ज्ञानोबा राहायला तुकोबा राहायला जड टाकून. मग महाराज तुम्ही कस की बाबा वेगळंच बोलावं सगळे तोंड पडलेल्या. शरीर बी आपलं नाही. मग शरीर नसल्यावर हे बाकीचा पैसा अडका सर्व नो हे तुझा हा परिवार 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 द्रव्यदारा छन भंगुर द्रव्यदारा छन भंगुर शरीर जाया ते ठेवणे शरीर जाया ते ठेवणे हो शरीर जाया ते ठेवणे शरीर जाया ते ठेवणे. अरे शरीरच तुझं नाही म्हटल्यावर शरीराच्या संबंधानं जोडलेलं तुझं कुठलं रे नव्हे. तुझा हा परिवार द्रव्य दारा चलती है तो ठीक है रे भाई चलने दे. लेकिन सोच कर सोच. कुण्या गाडीवर लिहिलेलं असतंय सोच कर सोच आखिर में क्या जाएगा. समय से पहले भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. ए मन्या आता थोडं रागाला आले कारण त्याची ताकद कम झाली ना. तुकाराम महाराज पटवून देण्यात हुशार होते. देवाला पटविला माणूस मनाला काय हो येडा झाला देव. आमचा पांडवा कुठं आहे तुकाराम म्हणून पूजा करायचं आणि पाया पडायचं. जय पूजिले आदरे पांडुरंगे. काय याला पटवायला काय म्हणाला नाही महाराज. द्रव्य दारा क्षणभंगूर क्षणभंगूर म्हणजे थोड्या काळापुरता आहे. उपयोग करून घे. पैशापासून पुण्य कर धर्म कर सन्मार्गाला लाग. जेवढं होतंय तेवढं कर. आपलं नाही त्यांनी दिलेलं आहे म्हणून कर. मग माझं शरीर बी माझं नाही परिवार बी माझा नाही द्रव्यदारा बी नाही. मग शेवटला माझा कोणतर सोयरा आहे का नाही हो. अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा हॅलो आवाज द्या आवाज. अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा
अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका मने विठोधरा तुका मने विठोधरा शरीर जायाचे हे बने शरीर जायाचे हे बने शरीर जायाचे हे बने हो शरीर जायाचे हे बने तुका म्हणे विठुधरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे ठेवणे आज म्हणाले बाबा मृत्यूच्या वेळेस होणाऱ्या ज्या वेदना आहेत यातना आहेत त्याच्यातून सोडवणारं तुला कोणी नाही. जर अशी अपेक्षा करून तू असं गुडघे मोडून बसू नको. एक आहे शास्त्र संतांनी उपदेश केलेला आहे, एक सोयरा आहे. फक्त वाट पाहे उभा भेटीची आवडी, पण तू त्याला सोयरा म्हणणं गेलायस. इकडल्या सोयऱ्यावर गुंगायस तू. शहाणे माणसं कुणाला म्हणतात? गीता बोलते ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योन ये येवते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधा. बुधा बुद्धिमान माणसं याच्यामध्ये रमत नाहीत. त्याच्याहून कळावं हे अकलीचं आहे का बेअकलीचं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर मेकअप मध्येच चालत असलं नालायक आहे म्हणून वळखाव. उगाच सिग्नल दिलो तुम्हाला. कारण अंतकाळीचा सोयरा तुम्ही त्याला म्हणून घ्या. ते जीवनभर त्याच्या रंगात म्हणजे त्याच्या भजनात त्याच्या हरिनामात रंगलेलं ऋण तो फेडून घेतो. ते ऋण वैपन देखुनी अंगी आपण याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची ये तनुत्यागी परियचर्या करी. बघा ज्ञानोबाराय सांगतात जे विषयाशी तिळांजली देऊनी प्रवर्तीवरी बिगड वाहुनी माते हृदय सुनी धरिताती. बाबा देहवैकल्याचा वारा झनीला गेली या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते. म्हणून एक काम कर तू धर कुणाला विठो धर. विठो म्हणजे विठ्ठलाला धर. त्याचंच नाव परमात्मा पंढरीनाथ आहे. तो एकच दयाळू दानशूर कृपाशूर आहे. त्याच्याच रंगण्यात रंगाजोग आहे. का? आपण त्याच्याच रंगातून जन्माला आल्यामुळं ममय वंशे जीव लोके जीवभूता सनातना आपण दुसऱ्यात रंगू शकत नाही. त्याच्यातून आल्यामुळे त्याच्यात रंगू शकतोय. त्याच्यात रंगलेला फायदा आहे की जन्म मृत्यूची ही दुष्ट साखळी तुटून जाते. दुःख मृत्यू अज्ञान भीती निघून जाते व सच्चिदानंद रूप तुला प्राप्त होतं. म्हणून म्हणा तू हे कर. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा तसं तुम्ही सांगा मनाला. आणि तुमच्या मनाला माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद 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 मना लागलिया छंद. म्हणून पुन्हा एकदा वैकुंठवासी बाबांनी मदनजी बाबांनी आपल्याला जे संस्कार घालून दिलेले जे दिशा दाखवलेली आहे त्या दिशेवर आपल्या जीवनाचा प्रवास करावा. सात्विक चांगले विचार सत्य व्यवहार जीवनामध्ये ठेवावा. जीवनामध्ये काहीच तुमच्या कमी पडणार नाही. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा बाबांचा सदैव आशीर्वाद
आपल्यावर असावा, हीच त्यांच्या चरणी ते जिथेही असतील तिथून आपल्याला आशीर्वाद द्यावेत, ही परमात्मा पंढरीनाथाच्या, ज्ञानोबरायाच्या, तुकोबरायाच्या चरणी प्रार्थना करून आपण इथं थांबूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज